उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची राहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. जी माणसं प्रत्यक्ष कल्पवृक्षाच्या खाली उभं राहून दुःखाचाच विचार करतात, त्यांच्या वाट्याला दुसरं काय बरं येईल. आपण याच्या अगोदरच्या श्लोकात बघितलं कल्पवृक्ष म्हणजे काय असतो. तर याच्या खाली दुःखाचा विचार केला असता दुःखच मिळेल. तर अशा माणसांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात की तया अंतरी सर्वदा तेची आहे. म्हणजे अशांच्या अंतःकरणात दुःखच असते. आजूबाजूला कितीही चांगले प्रसंग असले तरी यांच्या मनात मात्र सदैव दुःखी विचारत असतात. आणि अशी माणसं जरी संत सज्जन माणसं भेटली तरी त्यांच्याशी देखील निष्फळ वाद घालीत बसतील. त्यामुळे काय होणार, पुढे मागुता शोक जीवी धरावा. म्हणजे शोकाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडोनी वेवाद लागे. करीसार चिंता मणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू एखाद्याच्या दारात आहे आणि तो मात्र शेजाऱ्यांकडे ताक मागत फिरतो. हे कशामुळं होतं? कारण त्यानं हे अजून जाणलेलंच नाही की त्याच्याकडे कामधेनू आहे. खूप सखोल अर्थ असणारा हा श्लोक आणि ही ओळ आहे. पुढच्या ओळीतल्या बोध या शब्दामध्ये देखील खूप मोठा अर्थ आहे. तर माणसाला हे कळले पाहिजे की त्याच्याकडे सर्व काही आहे, त्यानं फक्त आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. निरर्थक वादविवाद सोडावेत. स्वतःचं आणि दुसऱ्यांचं खरं कल्याण कशात आहे याचा बोध घ्यावा. संत तुकाराम महाराज देखील हेच म्हणतात. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. इथं परत एकदा चिंतामणी या रत्नाचा उल्लेख आलेला आहे. हे असं रत्न आहे की जे आपण मागू ते देईल. इतकं उदंड सामर्थ्य या चिंतामणीमध्ये आहे. पण माणसाचं होतं काय, अशा चिंतामणीला देखील तो काचेचा तुकडा समजतो. तर याला काय म्हणावं. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडूनी वेवाद लागे. करीसार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रियेवीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. नेहमी सदाचारी माणसांची संगत करा, त्यामुळे तुमच्या सवयी बदलतील. बदलतील म्हणजे काय, वाईट सवयी जातील आणि चांगल्या लागतील. फुकाची बडबड न करता कृती करा आणि अहंकारयुक्त वाद न घालता संवाद साधा. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रियेवीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तो चितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. लोक हो,
व्यर्थपणाने अहंकाराच्या पोटी जाऊन वादविवाद करू नका, तर सुखसंवाद करा. कारण अहंकारातून केलेल्या वादाने त्रागा आणि संताप हेच प्राप्त होते. पण ह्याच वादातून अहंकार वगळला असता त्याचा सुखसंवाद होतो, आणि असा सुखसंवादच सर्वांच्या हिताचा आहे असे हे सांगतात. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. ज्या अहंकारामुळे वाद निर्माण होतो त्या अहंकाराला विवेकाने जिंकण्याचा मार्ग समर्थ सुचवतात. कारण असा हा वाद माणसाला शोक, संताप आणि त्रागा हेच देतो. मीपणा बाजूला ठेवून केलेली चर्चा वाद असू शकत नाही, तो सुखसंवाद होतो आणि तोच हितकारक असतो. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधूनी पाहे. हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. एखादी गोष्ट 2-3 वेळा सांगून झाली की माणूस कळवळून एखाद्याला सांगतो, बाबा रे, मी जे काही सांगतो आहे ते तुझ्या हिताचे आहे. तुझे हित व्हावे, तुझे कल्याण व्हावे, हाच माझा हेतू आहे. हीच भावना समर्थांनी या श्लोकात व्यक्त केली आहे. समर्थ म्हणतात की मी जे काही सांगतो आहे ते तुझ्या हितासाठीच सांगतो आहे व सत्य सांगतो आहे. समर्थांना जनकल्याणाची तळमळ असल्यामुळेच ते वेळोवेळी प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. प्रपंच करता करता परमार्थ करता यावा व संसारी माणसाचे हित व्हावे, हा त्यांचा उद्देश आहे. म्हणूनच तर ते लोकांमध्ये राहून उपदेश करीत आहेत. समर्थ सांगताहेत की पाखंडीपणाचा आणि द्वेषबुद्धीचा त्याग केला पाहिजे व आपले अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. हे सर्व करत असताना मोठा अडथळा म्हणजे फुकटचा वादविवाद होय. अशा व्यर्थ वादांमधून निष्पन्न काहीही होत नाही. म्हणून तो त्याज्य करावा व ज्यातून काही मार्ग निघेल, ज्याने आपल्या ज्ञानात भर पडेल, ज्या योगे परमार्थाचा मार्ग सापडेल, प्रपंच करता करता परमार्थही साधला जाईल, असाच संवाद करावा. हाच उपदेश समर्थांनी आपल्याला केला आहे. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधूनी पाहे. हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. व्यर्थ वादविवाद करणाऱ्यांची नेमकी कशी स्थिती असते व कशामुळे वाद निर्माण होतो याचा उहापोह समर्थांनी या श्लोकात केला आहे. पोकळ वादविवाद हे जन्मभर पुरतात. जन्म संपतो पण वादविवाद तसेच राहतात. कारण मुळातच त्यात काही तथ्य नसते, तर ते संपण्याचा प्रश्नच येत नाही. रिकाम्या विहिरीतून तुम्ही कितीही हंडे उपसले तरी काहीही फरक पडत नाही. माणसाच्या अहंकारातूनच वाद निर्माण होतात. ज्यावेळी मनुष्य मीपणाला कवटाळतो, इतरांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच वादविवादाला जागा निर्माण होते. त्याचे मन चंचल होते, द्विधा होते. खरे काय खोटे काय हे त्याला कळत नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो तेच खरे
अशा अहंकाराला तो चिकटून राहतो. त्यामुळे त्याचे मन निर्मळ होत नाही. व्यर्थ वादविवादाला त्यामुळे चालना मिळते. म्हणूनच समर्थांनी असले निरर्थक वाद टाळावेत व ज्यायोगे आपले ज्ञान वाढेल, परमार्थाकडे मन ओढ घेईल असेच संवाद साधावेत असे सांगितले आहे. त्यामुळे माणसाचे मन आणि आचरण दोन्हीही शुद्ध होतील. मनातील द्वंद्व निघून जाईल व स्वच्छ व शुद्ध अंतःकरणाने तो परमार्थाकडे वाटचाल करून परमेश्वराला आपलेसे करू शकेल. इतरांचाही तो व्यर्थ वेळ घेणार नाही. उलट त्यांनाही तो योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी मदत करू शकेल. हेच समर्थांना अभिप्रेत आहे. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. या श्लोकामध्ये देखील अहंकारावर विवेकाने मात करावी आणि निरर्थक वाद संपुष्टात आणून संवाद साधण्यावर भर द्यावा. आपण जे बोलतो तसेच वागावे आणि कृतीने भक्तिपंथाचा मार्ग स्वीकारावा असा उपदेश समर्थ आपल्याला करत आहेत. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मना सिकवू पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तू जपासी. यापूर्वीही बऱ्याच श्लोकात समर्थांनी हे सांगितले आहे की वाद संपला पाहिजे आणि त्या जागी संवाद सुरू झाला पाहिजे. कोणत्याही वादाचे मूळ हे अहंकार असते. त्यामुळे जो वाद होतो तो अर्थातच खेदजनक असतो. कारण जो फक्त शब्दज्ञानी असतो तो आपल्या बोलण्याद्वारे अहंकाराचे प्रदर्शन करतो. अपरिपक्व माणसे त्याचे अनुकरण करतात. म्हणजे नकळत अहंकारी बनायला शिकवले जाते आणि यातूनच दुःखदायक वाद आणि नाना प्रकारचे भेद निर्माण होतात. इतरांना शिकवण्यापेक्षा माणसाने स्वतःलाच शिकवावे. आपण सुधारलो की जग आपोआप सुधारेल. अज्ञानी मनुष्य अहंकारामुळे महंती करू लागतो आणि अशा अज्ञानी महंताचे अनुकरण अर्थातच दुःखदायक होते. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मना सिकवू पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तू जपासी.